आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वीचा ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याने आपल्याला जे कॉलेज हवा आहे म्हणजेच कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजांची निवड सिलेक्शन हे आपण ऑनलाईन फॉर्म भरताना कशा पद्धतीने करावं या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळापूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थ्याने प्रथमतः स्वतःचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आयडी व पासवर्ड मिळवला। त्यानंतर आयडी व पासवर्ड मिळवून लॉग इन केल्यानंतर दिलेल्या पोर्टलवर फॉर्म हा भरण्यास सुरुवात केली। मात्र त्या ठिकाणी आपल्याला कुठले कॉलेज हवे आहे यासाठी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजपर्यंत आपल्याला प्रेफरन्स हा द्यावा लागतो। सो हा प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यावा, आपल्याला आपल्या नजदीक असलेलं किंवा कोणते कॉलेज निवडावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपणास कोणतीही अडचण येणार नाही। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। प्रथमतः आपणास गुगलवर mahafyjcadmissions.in ही वेबसाईट सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचा हा एक डॅशबोर्ड येईल। या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी दिलेला लॉग इन आयडी आणि त्याखाली आपला पासवर्ड टाकून त्याखाली दिलेला हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आणि त्यानंतर या ठिकाणी आपण लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपण या महत्त्वाच्या डॅशबोर्डवर येणार। या ठिकाणी आपण पार्ट 1 हा कसा भरावा म्हणजेच आपला इयत्ता 11वीचा ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरत असताना पार्ट 1 भरण्यासंदर्भात मागील व्हिडिओ आपण पाहिला असेल। नसेल पाहिला तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा व्हिडिओ देण्यात आला आहे। यावर क्लिक करून आपण पार्ट 1 हा कशा पद्धतीने भरावा हे पाहू शकता। पार्ट 1 फिलअप झाल्यानंतर या ठिकाणी हे सगळे मुद्दे आपल्याला कव्हर करायचे आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करून आपला फॉर्म हा लॉक करून घ्यायचा आहे। लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतरच आपण या ठिकाणी याखाली असलेला कॅप ऑप्शन्स पार्ट 2 हा भरायचा आहे। याचाच अर्थ की विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजची निवड कशा पद्धतीने करायची या संदर्भात निवड आपल्याला या पार्ट 2 मध्ये करायची असते। चला तर आजच्या याच व्हिडिओमधून आपण विद्यार्थ्यांनी कॉलेजची निवड कशा पद्धतीने करून या कॉलेजची निवड केल्यानंतर या ठिकाणी प्रथमतः आपल्याला चूज स्ट्रीम अँड मीडियम त्यानंतर कॉलेज निवडायचं आहे आणि लॉक ऑप्शन फॉर्म या ठिकाणी जो काही आपण फॉर्म सेकंड पार्ट भरणार आहोत हा फॉर्म लॉक करायचा आहे। पहिल्यांदा आपल्याला चूज स्ट्रीम अँड मीडियम या टॅबला क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीची ही एक बेसिक माहितीची डॅशबोर्ड या ठिकाणी दिसेल। 10th स्टँडर्ड एक्झामिनेशन डिटेल्स दिलेली माहिती ही या ठिकाणी इनबिल्ड येईल। या ठिकाणी आपण कोणताही बदल करू शकणार नाहीत। त्यानंतर स्क्रॉल करून खाली आल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्ट्रीम म्हणून हा एक ऑप्शन आपल्याला दिसतो। विद्यार्थ्याला आर्ट्सला जायचं असेल तर या टॅबवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कॉमर्स हवं असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करा, सायन्स हवं असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे। ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे या 3 पैकी आपण कुठलंही एक क्षेत्र निवडायचं आहे। बघा, क्षेत्र निवडल्यानंतर त्याच ठिकाणी खाली ऑटो या ठिकाणी सिलेक्ट मीडियम म्हणून या ठिकाणी आलेलं दिसते। त्या कॉलेजचं मीडियम कुठलं आहे, माध्यम कुठलं आहे हे आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय करून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी मीडियम हे सिलेक्ट करायचं आहे। जसं की सायन्स घेतल्यानंतर या ठिकाणी मीडियम हे त्या शाळेचं त्या कॉलेजचं मराठी असेल तर या ठिकाणी मी मराठी घेतो। सिलेक्ट स्ट्रीम अँड सिलेक्ट मीडियम दोन्ही टॅबवर आपण योग्य त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्ट्रीम अँड मीडियम इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज शो झाल्यानंतर आपलं त्या टॅबचं काम पूर्ण झालं आहे। त्यानंतर ऑटो आपण या ठिकाणी चूज ज्युनियर कॉलेज या टॅबवर येतो। हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, हा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्यावा। या ठिकाणी आपल्याला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचं नाव आपण या ठिकाणी सर्च करू शकता अथवा आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये आपल्याला हवी असलेली कॉलेज या ठिकाणी आपण सर्च करणार आहोत। हे कशा पद्धतीने करायचं तर या ठिकाणी आपल्याला बघा स्ट्रीम नेम आपण ऑलरेडी आत्ताच सायन्स निवडलं होतं, माध्यम मराठी निवडलं होतं।
जे काही तुम्ही मागच्या टॅबमध्ये निवडणार हे इनबिल्ड या ठिकाणी येतील आणि याला अनुसरूनच आपल्याला आता पुढे कॉलेजची नावं दिसणार आहेत. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आहे, हे डिस्ट्रिक्ट जे असेल ते आपण या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. जसं की मी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडलं, त्यानंतर या ठिकाणी तालुका निवडून घ्यायचा. त्याखाली मॅनेजमेंट कोटा आपल्याला कसा हवा आहे, एडेड हवा असेल, गव्हर्नमेंट लोकल बॉडी असेल, पार्टिशियल एडेड असेल किंवा सेल्फ फायनान्स असेल, जो काही या ठिकाणी आपल्याला मॅनेजमेंट कोटा हवा आहे, मॅनेजमेंट टाईप असेल त्या कॉलेजचं, ते या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉलेज टाईप जे असेल हे कॉलेज टाईपमध्ये बॉईज, कोएज अँड गर्ल्स. आता या ठिकाणी आपण दोन्ही मिक्स विद्यार्थी असतील अशाच ठिकाणी शक्यतो आपण ॲडमिशन घेतोय, म्हणून या ठिकाणी कोएड या ठिकाणी हा एक टॅब आपण घेऊ शकतो. ओन्ली जर बॉईज आपण सिलेक्ट केलं तर त्याच पद्धतीचं कॉलेज या ठिकाणी शो होतील, आणि जर दोन्ही आपण मिक्स घेतली तर आपल्याला बरेच कॉलेजची नावं या ठिकाणी दिसतील. आता कॉलेज नेम जे आहे आपण या ठिकाणी टाकू शकता, अथवा त्या कॉलेजचा एक युडायस नंबर असतो जो त्या प्रत्येक शाळेला दिलेला असतो. हा युडायस नंबर त्या शाळेच्या कुठल्याही एखाद्या शिक्षकाला अथवा कर्मचाऱ्याला आपण विचारून हा युडायस कोड या ठिकाणी एंटर करू शकतो. आणि त्यानंतर त्याखाली बायोफोकल सब्जेक्ट यामध्ये आपल्याला त्या फॅकल्टीमध्ये कुठल्या फॅकल्टीमध्ये आपल्याला त्या कॉलेजची निवड हवी आहे, तर अशी फॅकल्टी आपण या ठिकाणी निवडू शकतो. जसं की कम्प्युटर सायन्स हवं असेल, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, असे बरेच या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला योग्य तो टॅब या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी सर्च ज्युनियर कॉलेज या टॅबला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण खाली जर पाहिलं तर आपल्याला बरेच कॉलेजेस जे तुम्ही या ठिकाणी निवडलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी जी माहिती भरली या माहितीला अनुसरून त्याखाली आपल्याला अनेक कॉलेजेस या ठिकाणी दिसत असतात. आपण खाली आलो स्क्रोल करून तर नेक्स्ट सुद्धा आपण या ठिकाणी आहे, यावर क्लिक करून पुढचे कॉलेजची यादी देखील पाहू शकतो. आता या कॉलेजला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही कॉलेज हवं आहे त्या कॉलेजचा पहिला प्रेफरन्स आपल्याला द्यायचा असतो. म्हणजे यापैकी जे कॉलेज पहिलं आपल्याला हवं असेल त्या पहिल्या कॉलेजला आपल्याला प्रेफरन्स द्यायचा असेल तर आपल्याला फक्त त्यासमोर असलेल्या ॲड या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला वाटलं की हे कॉलेजचं काही डिटेल्स आपल्याला पाहायचे असतील तर आपण डिटेल्स या टॅबवर क्लिक करून या कॉलेजची पूर्ण माहिती पाहू शकता. तुम्हाला वाटलं या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी किंवा विद्यार्थी संख्येचा कोटा कशा पद्धतीचा आहे, हा पाहण्यासाठी आपण इनटेक या टॅबवर जर क्लिक केलं तर आपल्याला त्या शाळेतील त्या कॉलेजमधील सगळा कोटा विद्यार्थी संख्येचा हा या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. बघा, प्रेफरन्स देताना आपल्याला जे नजदीक पहिल्या जवळचं जे कॉलेज हवं असेल ते प्रेफरन्स म्हणून 1 निवडायचा. त्यानंतर त्याच्या पुढचं जे काही कॉलेज असेल ते प्रेफरन्स नंबर 2. सो या पद्धतीने 1, 2, 3, 4 कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 प्रेफरन्स आपण त्या कॉलेजला देऊ शकतो. त्याचप्रमाणे कॉलेज शोधत असताना आपल्याला जर कॉलेज नेम टाकून आपल्याला हवं असलेले कॉलेज नाव या ठिकाणी दिसत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, कॉलेज नेम हे वेगळ्या पद्धतीचं असू शकते, म्हणून सर्च करताना ती अडचण येते. यासाठी ज्या कॉलेजला आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे किंवा जे कॉलेज आपल्याला हवं असेल त्या कॉलेजचा युडायस नंबर असतो. हा युडायस नंबर आपण जर या ठिकाणी टाकला तर आपल्याला याच ठिकाणी खाली त्या कॉलेजचं नेम या ठिकाणी आपल्याला पूर्ण डिटेल्स आलेलं दिसते. आता या ठिकाणी आपल्याला या कॉलेजला पहिलं प्रेफरन्स द्यायचं आहे, म्हणून मी त्या ठिकाणी ॲड म्हणून या टॅबवर क्लिक करेल. ॲडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा एक पुन्हा डॅशबोर्ड येईल. या ठिकाणी खाली आल्यानंतर बघा, आपण या ठिकाणी पाहू शकतो सिलेक्टेड प्रेफरन्स स्टेटस. पहिल्या कॉलेजला प्रेफरन्स दिलेला आहे, हे कॉलेज आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसेल. या ठिकाणी कॉलेजचं नाव आहे, आपलं डिस्ट्रिक्ट, त्याचप्रमाणे त्याचं त्या कॉलेजचं जे काही स्टेटस असेल ते, आणि त्या कॉलेजची फीज किती आहे ही फीज आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यानंतर दुसऱ्या कॉलेजला आपल्याला प्रेफरन्स द्यायचा असेल तर पुन्हा एकदा वर जायचं, पुन्हा आपल्याला या ठिकाणी ते कॉलेज सर्च करायचं आणि त्या सर्च केलेल्या कॉलेजची लिस्ट खाली दिसेल. त्यासमोरील ॲड या टॅबला क्लिक केलं तर याच ठिकाणी खाली 2 नंबरचं प्रेफरन्स म्हणून त्या कॉलेजला येईल. सो अशा पद्धतीने कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजचं प्रेफरन्स आपण या ठिकाणी देऊ शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात खाली आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्या प्रत्येक कॉलेजच्या समोर एक अशा पद्धतीचा एक आयकॉन दिसेल, हे आहे डिलीटचा आयकॉन.
म्हणजे चुकून जर आपल्याकडनं एखादा प्रेफरन्स हा चुकीने या ठिकाणी आला गेला असेल, डिलीट सुद्धा करू शकतो। यानंतर सगळ्यात खाली सेव्ह चॉईस या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा प्रेफरन्स सेव्ह सक्सेसफुली या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। सो अशा पद्धतीने आपण प्रेफरन्स हे कॉलेजला कशा पद्धतीने द्यावं, कॉलेज सर्च कसं करावं या संदर्भात या डॅशबोर्डवर माहिती पाहिली आहे। आता या ठिकाणी फक्त एकच कॉलेजला आपण प्रेफरन्स दिलं म्हणून या ठिकाणी एकच कॉलेज आपल्याला दिसेल। आपण जेवढे कॉलेजला प्रेफरन्स देतील त्याची लिस्ट याच ठिकाणी खाली येईल आणि त्याखाली सेव्ह चॉईसवर क्लिक करून आपण हा डॅशबोर्ड सेव्ह करून घ्यायचा आहे। या डॅशबोर्डवरचं काम झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे लॉग ऑप्शन फॉर्म या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। याप्रमाणे आपल्यासमोर हा एक डॅशबोर्ड दिसेल। आपण भरलेला पूर्ण फॉर्म, त्याचप्रमाणे जे काही कॉलेजची निवड केलेली आहे ही निवड आपल्याला त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी दिसेल। बघा प्रेफरन्स नंबर दिलेला असतो, त्याची लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसत असते आणि सगळ्यात शेवटी आल्यानंतर आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट या ठिकाणी एक बॉक्स दिसेल, त्या ठिकाणी आपल्याला एक चेकमार्क करायचा आहे। जोपर्यंत चेकमार्क करत नाही तोपर्यंत लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्सेस हे लॉक होणार नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला चेकमार्क करा। जर मी हे चेकमार्क काढलं तर हे अनॲक्टिव्ह होते या ठिकाणी। पुन्हा एकदा मी या ठिकाणी चेकमार्क करतो, या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेलं दिसेल। सो सगळे जी काही प्रोसिजर आहे ही स्टेप बाय स्टेप करत आलो। पुन्हा एकदा खात्री करा आणि लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स यावर आपण क्लिक करूया। या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑप्शन फॉर्म लॉक सक्सेसफुली। सो अशा पद्धतीने आपण जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत ह्या प्रेफरन्स म्हणजेच पार्ट 2 कॉलेजच्या निवडबाबत या ठिकाणी आत्ता आपलं काम पूर्ण झालेलं आहे। जर आपल्याला या ठिकाणी काही बदल करायचा असेल कॉलेजमध्ये तर आपण या ठिकाणी अनलॉक ऑप्शन फॉर्म यावर क्लिक करून जो काही या ठिकाणी बदल आपल्याला करायचा आहे हा बदल देखील आपण या ठिकाणी जोपर्यंत सिस्टम आपल्याला हा एडिट करण्याचा चान्स देते तोपर्यंत आपण सहज करू शकतो। अशा पद्धतीने बदल केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पुन्हा यायचं आहे, चेकमार्क करायचं आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच प्रेफरन्स फॉर्म हा आपल्याला लॉक करायचा आहे। जो काही बदल केल्यानंतर किंवा फॉर्म भरल्यानंतर पार्ट 1 असेल किंवा पार्ट 2 असेल, आपण फॉर्म लॉक करत नाही तोपर्यंत आपलं सबमिशन हे पूर्ण होत नाही, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे। सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 या ठिकाणी कॉलेजची निवड, प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यावा, कॉलेज ॲड कसे करावे आणि सगळं झाल्यानंतर लॉक ऑप्शन फॉर्म म्हणजे दिलेले जे काही प्रेफरन्स कॉलेज आहेत याला लॉक कशा पद्धतीने करावं या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चित समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।